बारामतीत नणंद विरुद्ध भाऊजाई. नुसता माणूस व्यक्ती निवडून देऊन काम न करता नुसतं पार्लमेंटमध्ये भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाही. अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर थेट हल्लाबोल. सगळे घरातले माझ्या विरोधात गेले तरी हे सगळे माझ्या बरोबर. अजित दादांची बारामतीकरांनाही भावनिक साद. बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा नणंद विरुद्ध भाऊजाई अशी लढत पाहायला मिळणार आहे. सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळेंच्या विकास कामांचा रथ आधीपासूनच मतदारसंघात फिरतोय. मात्र आता बारामती परिसरात सुनेत्रा पवार यांच्या माहिती आणि कार्याचा आढावा घेणारा प्रचार रथ फिरू लागलाय. सुनेत्रा पवार खासदारकी लढवणार असल्याची चर्चा आहे आणि मोदी की गॅरंटीच्या धर्तीवर अजित पवारांनी बारामतीकरांना गॅरंटी देत सूचक संकेतही दिलेत. माग जे खासदार निवडून गेलेले आहेत आतापर्यंत 3-4 वेळेला, त्यापेक्षा ह्या वेळेसचा निवडून जाणारा खासदार हा तुमची विकासाची कामं जास्त करेल. हा अजित पवारचा शब्द आहे. मला हा अजित पवारचा शब्द आहे. माझा शब्दाचा वापर करा. कारण उद्याच्याला ते म्हणतील आता कसं पहिल्यांदाच ते निवडून जात आहेत, मग कसं त्यांना म्हणावं ते जरी पहिल्यांदा निवडून जात असले तरी बाकीचे आजूबाजूचे त्यांची लोक 6-6, 7-7 वेळाला निवडून गेलेली आहेत. त्याच्यामुळे काही काळजी करू नका. बारामती लोकसभेसाठी अजित पवारांनी रणशिंग फुंकलंय आणि पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंवर थेट हल्लाबोल केला. माझी लढाई वैयक्तिक कोणाशी नाहीये, माझी एक वैचारिक लढाई आहे. आणि जो कोणी लोकशाही आहे, लोकशाही कोणीतरी त्यांच्या विचारांनाच माहिती. कुल हे पवार कुटुंबियांचं पारंपरिक शत्रुत्व असलेलं कुटुंब. मात्र अजित पवारांनी पारंपरिक राजकीय शत्रूंसोबतही मोठ बांधायला सुरुवात केली आहे. त्यासाठी सुनेत्रा पवारांनी दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली होती. 2019 मध्ये सुप्रिया सुळेंनी कांचन कुल यांचा 1,55,774 मतांनी पराभव केला होता. त्यात बारामती विधानसभा मतदारसंघातलं लीड हे 1,27,000 होतं. अर्थात हे मताधिक्य मिळालं ते अजित पवारांनी निवडणूक यंत्रणा हातात घेतल्यामुळेच. सुळेंना इंदापूर, पुरंदर आणि भोरमधून काहीशी आघाडी मिळाली होती. मात्र बारामतीनं एकतर्फी दिलेलं मताधिक्य त्यांना विजयापर्यंत घेऊन गेलं. बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदर, खडकवासला, बारामती, इंदापूर, दौंड, भोर, वेल्हा असे विधानसभा मतदारसंघ येतात. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 2, काँग्रेसचे 2 तर भाजपचे 2 आमदार आहेत. खडकवासला आणि दौंड मतदारसंघ भाजपकडे आहे. बारामतीतून अजित पवार तर इंदापूरमधून दत्तात्रय भरणे आमदार आहेत. भोर आणि पुरंदर काँग्रेसकडे आहे. अजित पवार आता सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे खडकवासला, दौंड, बारामती आणि इंदापूरमध्ये अजित पवार गटाचा दबदबा आहे. आता सुनेत्रा पवारही बारामतीत सक्रिय झाल्या आहेत. सुनेत्रा पवार सक्रिय राजकारणात कोणतंही पद भूषवत नाही. मात्र बारामती मतदारसंघावर त्यांची चांगली पकड आहे. बारामतीच्या घराघरात कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचा वावर असतो. दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी बारामती विधानसभा मतदारसंघात आपला स्वतःचा गट बांधला नाही. दादामुळे मला चिंता नसल्याचं सुळे वारंवार सांगायच्या. मात्र आता दादांनीच ताईंविरोधात रणशिंग फुंकलाय. व्यक्ती निवडून देऊन काम न करता नुसतं पार्लमेंटमध्ये भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाही. पार्लमेंटमध्ये भाषण करून मी आता जर इथं न येता मी मुंबईमध्ये बसून भाषण करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इथं काम बघितलीच नसती तर काम झाली असती. आणि आता तर सुनेत्रा पवारच बारामतीमधून लोकसभा लढवण्याचे संकेत देत आहेत. तेव्हा खुद्द अजित पवार बाह्या सरसावून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. बारामतीची लढाई पवार विरुद्ध पवार अशीच रंगणार असल्याची शक्यता आहे. नणंद आणि भाऊजाईच्या लढाईत आता बारामतीकर कुणाला साथ देतात हे निकालानंतरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.